हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 20 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये राजे शिर्के घराण्याचे कुलरक्षक गुरुजी घरी पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की ईश्वरी आणि अर्णववर खूप मोठं संकट येणार आहे. त्यामुळे घरातील सगळेच घाबरले आहेत. पण गुरुजींनी उपायसुद्धा सुचवलाय. जर या दोघांनी श्री दत्तगुरूंच्या मठामध्ये जाऊन उपासना केली, पूजा केली, तर हे संकट नक्कीच टळेल आणि हे दोघे स्पर्धा जिंकतील. त्यामुळे सगळ्यांनी अर्णवला यासाठी मनवलं. अर्णव आणि ईश्वरी तर पूजेसाठी गेले, पण त्यांची ही पूजा यशस्वी होऊ नये यासाठी राजेश, नम्रता, मामी, सौदामिनी या सगळ्या जणी प्रयत्न करणार आहेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजे शिर्के घराण्याचे कुलरक्षक गुरुजी घरी आलेले असतात. सगळेजण तेथेच असतात, फक्त अर्णव आणि ईश्वरी नसतात. आजी ही या गुरुजींना विचारते, गुरुजी तुम्ही फोनवर मला सांगितलं की आमच्या कुटुंबावर मोठं संकट येणार आहे, म्हणून मला असं वाटलं तुम्हाला समोरासमोर बोललेलंच बरं. गुरुजी सांगतात, हो, राजे शिर्के कुटुंबावर खूप मोठं संकट येणार आहे. अर्णव आणि ईश्वरी या दोघांवर एक मोठं संकट येईल असं मला कळलंय. हे ऐकून सगळे खूप घाबरतात. घरातील सगळ्यांना टेन्शन येतं. आणि मग गुरुजी सांगतात, आज सकाळी जेव्हा मी पूजा करत होतो तेव्हा मला काही संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे अर्णव आणि ईश्वरीचा जीवसुद्धा धोक्यात असू शकतो आणि त्यांच्यावर मोठं संकट येईल असं वाटतंय. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं. आजी अंजली घाबरतात. मामा विचारतो, पण नेमकं काय संकट येणार आहे गुरुजी, ते तुम्हाला कळलं का? गुरुजी सांगतात, नाही, नेमकं संकट तर मी सांगू शकत नाही. अंजली विचारते, सध्या ईश्वरी आणि अर्णव एका स्पर्धेत भाग घेत आहे. ही स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मग या स्पर्धेविषयी ते काही असेल का? तर गुरुजी सांगतात, हो, जर ती स्पर्धा खूप महत्त्वाची असेल तर या स्पर्धेबद्दलच हा संकेत असू शकतो. मामीला चांगलंच टेन्शन येतं आणि मामी विचारते, म्हणजे अर्णव आणि ईश्वरी ही स्पर्धा हरतील, मग आमची कंपनी, आमचं घर सगळंच त्यामागे जाईल. तेवढ्यात ईश्वरी वरतून हे सगळं ऐकू लागते. तर हे गुरुजी वल्लरीला थांबवतात आणि म्हणतात, थांबा, जर या स्पर्धेबद्दल सगळं होत असेल तर हो, जर ही पूजा नाही केली तर असं नक्की होऊ शकतं. पण माझ्याकडे एक उपाय आहे ज्यामुळे हे सगळं थांबू शकतं. ईश्वरी हे ऐकून खूप घाबरते. घरातील सगळ्यांना प्रश्न पडतो की कोणता उपाय? मग अंजली विचारते, गुरुजी तुम्ही कोणत्या उपायाबद्दल सांगताय? गुरुजी सांगतात, जर ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी श्री दत्तगुरूंच्या मठामध्ये निर्जळी उपवास केला, उपासना केली आणि एक विशिष्ट पूजा केली तर हे संकट दूर होऊ शकतं आणि तुम्ही जे म्हणताय ती स्पर्धा ते नक्की जिंकू शकतात. हे ऐकून सगळ्यांना आनंद होतो आणि नम्रता जळकुकडी आहे. नम्रता विचारते, गुरुजी आम्ही दोघे ही स्पर्धा जिंकू की नाही? गुरुजी विचारतात, तुम्ही कोण? मी तुम्हाला नाही ओळखलं. नम्रताचा पोपटच होतो. आकाश सांगतो, गुरुजी ही माझी बायको आहे. मामा सांगतो, हो, त्या दोघांचं नुकतंच लग्न झालंय. ही आत्ताच या घरात राहायला आली आहे, म्हणून तुम्ही तिला ओळखत नाही. गुरुजी म्हणतात, तुम्ही राजे शिर्के नाही आहात. मी राजे शिर्के कुटुंबाचा कुलरक्षक आहे. तुम्ही पाटील आहात. मी पाटील घराण्याचा कुलरक्षक नाहीये. नम्रताचा चेहराच पडतो. तिचा खूप अपमान होतो. मग आजी म्हणते, पण गुरुजी तुम्ही जे सांगताय ना की पूजा करावी लागेल, पण आमचा चिंटू कधीही पूजा करायला तयार होणार नाही. अंजली म्हणते, हो ना गुरुजी, त्याचा या श्रद्धेवर, देवावर, पूजेवर कशावरही विश्वास नाहीये. तो आपल्या मेहनतीवर, कर्मावर विश्वास ठेवतो. त्यामुळे तोही पूजा करेल असं मला वाटत नाही. आकाश म्हणतो, हो ना, तो नक्कीच ही पूजा करणार नाही. मामा म्हणतो, अरे पण जर ही पूजा करणं एवढं महत्त्वाचं आहे तर पूजा तर करावीच लागेल ना, त्याला मनवावंच लागेल. ईश्वरी हे सगळं ऐकत असते आणि ईश्वरी वरतूनच आवाज देते, गुरुजी. सगळेजण तिच्याकडे पाहतात. मग ईश्वरी ही जिन्यावरून खाली उतरते आणि गुरुजींना म्हणते, गुरुजी हे सगळे एकदम बरोबर बोलताय. अर्णव सरांचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये, पण जर आमच्या कंपनीसाठी, आमच्या कुटुंबासाठी ही स्पर्धा जिंकण्यासाठी ही पूजा करणं एवढं महत्त्वाचं असेल तर अर्णव सरांना मी म्हणवेल. अर्णव सर ही पूजा नक्की करतील, तुम्ही काळजी करू नका. ईश्वरीने मनवल्यावर अर्णव नक्की ऐकणार हे सगळ्यांना पटतं. आजी, अंजली, मामा, आकाश खुश होतात, पण नम्रता आणि मामीचा चेहराच पडतो. आणि ईश्वरी ही गुरुजींना सांगते, गुरुजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही पूजा आम्ही नक्कीच करू.
कारण ही स्पर्धा जिंकणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. गुरुजी सांगतात, तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला काळजी करण्याची कोणतीही गरज नाही आहे. तसंही मी आहेच. कधीही काही लागलं तरी तुम्ही मला कॉल करू शकता. गुरुजी डोळे बंद करतात. शुभम भवतु असं म्हणून संपूर्ण घराला, कुटुंबाला आशीर्वाद देतात. ईश्वरी, आजी, अंजली, मामा सगळेजण गुरुजींना नमस्कार करतात. गुरुजी निघून जातात. पण नम्रता आणि वल्लरीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. वल्लरी म्हणते, गुरुजी तुम्ही येथे येऊन कुणाची मदत केली की नाही माहीत नाही, पण माझी खूप मोठी मदत केली आहे. जर ही उपासना ईश्वरी आणि अर्णव करूच शकले नाही तर ते ही स्पर्धा जिंकूच शकणार नाही. त्या दोघांनी ही स्पर्धा जिंकू नये यासाठी तुम्ही मला खूप भारी आयडिया सुचवली आहे. असा विचार करून वल्लरी खुश होते आणि आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये डॅट इज डॅट म्हणून आनंदात असते. थोड्या वेळानंतर वल्लरी तिच्या रूममध्ये बसून या सगळ्या प्लॅनचा विचार करत असते की जर ईश्वरी आणि अर्णवने ही स्पर्धा जिंकायची नसेल तर मला त्यांना ही पूजा, ही उपासना नाही करू द्यायची. जर मी यामध्ये यशस्वी झाले तर मी नक्की जिंकणार आणि अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार. असा विचार करून वल्लरी मनात मांडे रचत बसलेले असते आणि आयुष्यभर ती हेच करत राहणार. तिच्या हाती काही लागणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेवढ्यात नम्रता तेथे येते आणि विचारते, आई तुम्ही आम्हाला बोलवलत का? वल्लरी म्हणते, सगळ्यात आधी दरवाजा लावून घे. नम्रता ही दरवाजा लावून घेते आणि वल्लरी शेजारी येऊन बसते. नम्रताच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात हे मामीला कळतं. मामी विचारते, काय झालं तोंड सोडून बसायला, थोबाड लटकवायला? तर नम्रता सांगते, आई तुम्ही पाहिलं ना, त्या गुरुजींनी फक्त राजे शिर्के कुटुंबाबद्दलच सांगितलं. कारण मी राजे शिर्के नाही आहे ना. मी त्यांना म्हणाले की आमचं भविष्य सांगा, पण ते डायरेक्ट तोंडावर बोलले की मी राजे शिर्के कुटुंबाचा स्कूलरक्षक आहे, तुमचा नाही, तुम्ही पाटील आहात. हे असं कसं? तर नम्रताला वल्लरी म्हणते, अगं बाई मग खरंच आहे ना. आता तू पाटील असल्यावरती पाटीलच म्हणणार, तुला राजे शिर्के कसं म्हणणार? आणि तू थोडी मूर्ख आहे का गं? माझ्यासारख्या बाईची सून आहे तू आणि तुला काडीची अक्कल नाही आहे. पण नम्रताची तीच कॅसेट सुरू असते, आई असं कसं? गुरुजींनी आमचं भविष्यसुद्धा सांगायला पाहिजे होतं ना. आमचं भविष्य तिने का नाही सांगितलं? वल्लरी म्हणते, अगं बावळट बाई तुला मी तेच सांगतेय. तू मुख्य मुद्दा सोडून बाकीचंच बोलत बसलीये. गुरुजींनी काय सांगितलं? अर्णव आणि ईश्वरीला ही स्पर्धा जिंकायची असेल तर त्यांना ती साधना, ती पूजा करावी लागेल. मग आपण त्यांना तेच करू द्यायचं नाही. तू आणि आकाशने ही स्पर्धा जिंकायची असेल तर आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे अर्णव आणि ईश्वरीने ही स्पर्धा हरावी. त्यांनी या स्पर्धेत पोहोचायलाच नाही पाहिजे. तेव्हा तुम्ही ही स्पर्धा जिंकू शकता, नाहीतर तुम्ही ही स्पर्धा जिंकू शकत नाही. नम्रताचा चेहराच पडतो. वल्लरी तिला सांगते, आणि जर आपल्याला हे घडून आणायचं असेल तर आपल्याला ईश्वरी आणि अर्णवला ही पूजा करूच द्यायची नाही. जर त्यांनी ही पूजा केलीच नाही तर ते ही स्पर्धा जिंकणार नाही आणि मग आपोआप कोण जिंकेल? तर तू जिंकशील. नम्रताला ही आयडिया खूप आवडते. नम्रता म्हणते, अय्या हो आई, मी तर हा विचारच केला नव्हता. नम्रताला वल्लरी म्हणते, हो तू हा विचार केला नव्हता ना, म्हणून तू अजून येतेच आहे. माझ्या एवढी हुशार झाली नाहीये. त्यामुळे मी जे सांगते ते ऐकायचं आणि ते करायचं, एवढं लक्षात ठेव. आणि नम्रता, यानंतर जर तुला या घरची मालकीण व्हायचं असेल तर ॲटिट्यूड आणि विचारसुद्धा तसाच ठेवायचा. आणि नेहमी मोलकरीण म्हणून जगायचं असेल मग करत बस इशू इशू इशूच्या मागे मागे. नम्रता म्हणते, नाही आई, मला या घरची मालकीणच बनायचं आहे. आणि नम्रता ही विचारात दंग होऊन जाते. वल्लरी तिला सांगते, आता त्या दोघांना ही पूजा कशी नाही करता येणार याचं प्लॅनिंग मी करते. नम्रता या घरची मालकीण बनल्यावर मी काय काय करेल, कशी मजा करेल याच विचारात दंग होते. आणि वल्लरी तिच्याकडे पाहून विचार करते, आता या बावळट नम्रताचा मी प्यादा म्हणून वापर करणार आणि या नम्रताच्या जीवावरच मी हे घर, ही संपत्ती, हा बिझनेस सगळं काही मिळून राहणार. नम्रता ही स्वतःच्या स्वप्नात असते, पण वल्लरी तिच्या जीवावर हा सगळा बिझनेस गिरायचा प्लॅन बनवत असते आणि खूप खुश होते. दुसरीकडे अर्णव हा त्याच्या स्टडीमध्ये काम करत बसलेला असतो. आता कॉम्पिटिशन जवळ आली आहे तर त्याची प्रॅक्टिस सुरू असते. तेवढ्यात ईश्वरी त्याच्यासाठी गरमागरम ब्लॅक कॉफी घेऊन येते आणि म्हणते, सर तुमच्यासाठी मी स्वतःच्या हाताने ब्लॅक कॉफी बनवून आणली आहे. अर्णव म्हणतो, मी आत्ताच ब्लॅक कॉफी पिलोय, मला नको आहे. ईश्वरी म्हणते, असं काय करता सर? मी तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने किती प्रेमाने ब्लॅक कॉफी बनवून आणली आहे, प्या ना. तशी तर दिवसातून 10-10 कप ब्लॅक कॉफी पिता, मग आता काय प्रॉब्लेम आहे? प्लीज 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 प्या ना प्या ना प्या ना.
अर्णवचा नाईलाज होतो. अर्णव म्हणतो ठीक आहे पितो, मागे लागू नकोस. अर्णव ही ब्लॅक कॉफी हातात घेतो. ईश्वरी म्हणते एकदा पिऊन तर सांगा कशी आहे. अर्णव विचारतो तू एवढं माझ्या मागे का लागली आहेस? मला प्रॅक्टिस करायची आहे. तुझी प्रॅक्टिस झाली म्हणजे माझी नाही झाली असं होत नाही, मला प्रॅक्टिस करावी लागेल. ईश्वरी म्हणते कॉफी पिऊन सांगायला काय प्रॉब्लेम आहे, कशी झाली आहे, म्हणजे मला तेवढंच समाधान वाटेल ना की छान झाली आहे, आपण एवढी मेहनत केली, ती कामाला आली. अर्णव नाईलाजाने कॉफीचा एक घोट पितो. ईश्वरी विचारते कशी झाली आहे? अर्णव सांगतो एक्स्ट्रा स्वीट. ईश्वरी म्हणते अशी कशी एक्स्ट्रा स्वीट झाली? मी तर तुमच्या कॉफीमध्ये साखर टाकलेलीच नाही आहे, मग स्वीट कशी होऊ शकते? अर्णव म्हणतो कॉफी एक्स्ट्रा स्वीट नाही झाली आहे, तर तू जे बोलतीये ना ते एक्स्ट्रा स्वीट आहे, तू जे वागतीये ते एक्स्ट्रा स्वीट आहे, ते मला बिलकुल आवडत नाही आहे. काय काम आहे सांग, तू एवढं एक्स्ट्रा स्वीट का वागतेय माझ्याशी? ईश्वरी आता विचार करते या अर्णव सरांना कसं म्हणू पूजा करण्यासाठी. त्यांना संशय आला तर ते बिलकुल ऐकणार नाही. अर्णव त्याचं काम सुरू करतो. ईश्वरी त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहते. अर्णव मागे वळून पाहतो, कुणी नसतं. मग अर्णव तिच्याकडे वळून पाहतो आणि विचारतो काय झालंय? तर ईश्वरी त्याला विचारते सर तुम्ही मला एक गोष्ट सांगा, कधी कधी काही गोष्टी आपल्याला पटत नाही, आपल्या मनाला पटत नाही, आपल्या विचारांना पटत नाही, पण बाकीच्यांना त्या हव्या असतात म्हणून आपण त्या करतो की नाही? बोला बोला बोला, करतो की नाही, करतो की नाही? ईश्वरी आपल्या स्टाईलमध्ये त्याला विचारते. अर्णव म्हणतो हो करतो. ईश्वरी म्हणते म्हणजे एखादी गोष्ट, आता समजा आपण मंदिरात असलो तर तुम्हाला हात जोडायचे नसतात, प्रसाद घ्यायचा नसतो, पण आजी म्हणते तुम्हाला, कधी मी तुम्हाला असं असं हाताने कोपराने करते तर तेव्हा तुम्ही नमस्कार करता, प्रसाद घेता की नाही? अर्णव म्हणतो हो, त्याचं काय? ईश्वरी म्हणते गुरुजी आले होते, गुरुजींनी सांगितलंय की आपल्याला जर ही स्पर्धा जिंकायची असेल ना तर एक पूजा करावी लागेल. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. आणि इकडे नम्रतासुद्धा आकाशला म्हणते आकाश, जीजू आणि इशू जी पूजा करणारे ती आपण करायची का? म्हणजे नम्रता फक्त कॉपी करते, ओरिजिनल काही करतच नाही. इकडे अर्णव उठून उभा राहतो आणि म्हणतो व्हॉट मिस इंदोर, आपण अशी कोणतीही पूजा करणार नाहीये. ईश्वरी म्हणते सर प्लीज असं काय करताय, आपण ही पूजा करूया ना. ही पूजा आपण केली ना तर आपण ही स्पर्धा नक्की जिंकणार. गुरुजींनी सांगितलंय, गुरुजी म्हणाले की आपल्यावर मोठं संकट येणार आहे आणि ते संकट दूर करायचं असेल तर आपल्याला ही पूजा करावी लागेल, आपल्याला तरच जिंकता येईल. प्लीज प्लीज प्लीज. अर्णव म्हणतो मिस इंदोर, पूजा केल्याने कोणतीही स्पर्धा जिंकता येत नाही, प्रॅक्टिस केल्याने, मेहनत केल्याने, टॅलेंटने स्पर्धा जिंकता येते. ईश्वरी म्हणते सर तुमचं बरोबर आहे, पण कधी कधी देवाची साथ, नशिबाची साथ सुद्धा असायला हवी ना, नाहीतर खूप संकट येतात. प्लीज आपण ही पूजा करूया. पण अर्णव म्हणतो नाही, नाही पूजा करायची. ईश्वरी म्हणते सर फक्त तुमचा विषय नाहीये, आमच्या श्रद्धेचा सुद्धा विषय आहे. अर्णव म्हणतो तुमच्या श्रद्धेचा विषय आहे ना, पण श्रद्धेने ही स्पर्धा नाही जिंकता येत, हे तुला का समजत नाहीये? अर्णव पुन्हा कामाला बसतो, पण ईश्वरी त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते सर प्लीज माझ्यासाठी, प्लीज माझ्यासाठी नकार देऊ नका, ही पूजा करा. आणि इकडे आकाश नम्रताला विचारतो नम्रता हे काय? पूजा आपल्याला नाही करायला सांगितली आहे, दादा आणि ईश्वरीला करायला सांगितली आहे. नम्रता म्हणते हो मान्य आहे, त्यांनाच पूजा करायला सांगितली आहे, पण आपण पूजा केली तर काय फरक पडतो, आपण सुद्धा जिंकू ना. आकाश म्हणतो नम्रता हा काय मूर्खपणा आहे? नम्रता चिडून म्हणते त्यात मूर्खपणा काय आहे? जर पूजा केल्यानंतर ईशू आणि जीजू जिंकत असतील तर पूजा केल्याने आपण जिंकलो तर तुम्हाला काय फरक पडणार आहे? आकाश म्हणतो पूजा करण्यापेक्षा आहे ना आपण प्रॅक्टिस करूया, आपण नक्की जिंकू. नम्रता म्हणते ते तर आपण करतोय, पण काय होतंय, जिंकतोय का आपण? आपण दुसरे तिसरे येतोय, पूजा केल्यावर आपण पहिले सुद्धा येऊ शकतो. तर आकाश म्हणतो नम्रता असं नाही होत, त्यांना पूजा करायला सांगितली ना, आपण त्यांची कॉपी केल्याने कधीच जिंकणार नाही. नम्रता म्हणते हो मग त्यांना जिंकू द्या, तुम्ही कधीच जिंकू नका, कारण तुम्हाला जिंकायचंच नाहीये. आकाश चिडून म्हणतो नम्रता आता मला खूप बोर होतंय, जास्त बोर करू नको. इकडे अर्णव कॉफी पित असतो आणि ईश्वरी त्याला मनवण्याचा प्रयत्न करत असते सर प्लीज, सर प्लीज. पण अर्णव इकडे तिकडे सरकतो, ईश्वरीचं काय ऐकत नाही. ईश्वरी म्हणते प्लीज माझ्यासाठी ही पूजा करा. तेवढ्यात आजी आणि अंजली तेथे येतात. ईश्वरी म्हणते सर पूजा केल्याने तुमचं काय नुकसान होणार आहे, काही अवघड नाहीये, तुम्ही पूजा करा. आणि तेवढ्यात आजी म्हणते हो पूजा केल्याने काही नुकसान होत नाही, फायदाच होतो. अर्णवला समजतं आता या तिघी आल्यात, या माझं काही ऐकायचे नाही. आणि ईश्वरी अर्णवची खुर्ची अशी पूर्ण गोल फिरवते. आजी त्याला समजावून सांगते. तर
तर अर्णव म्हणतो, पण माझा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे. पण आजी त्याला म्हणते, तुझा विश्वास नाही आहे, पण आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे ना, आणि तुझं आमच्या सगळ्यांवर प्रेम आहे, त्यामुळे आम्हाला जे वाटतं ते तू करायलाच पाहिजे. अर्णव म्हणतो, पण प्रॅक्टिस केल्याने आम्ही जिंकू, अशी पूजा केल्याने नाही. आजी त्याला समजावून सांगते, तुझं सगळं मान्य आहे, पण पूजा केल्याने काही फरक पडणार नाही, काही नुकसान होणार नाही, मग पूजा करायला हरकत तरी काय आहे. अर्णव क्षणभर याचा विचार करतो आणि इकडे आकाश हा नम्रताला म्हणतो, नम्रता तू परत परत ते का बोलतीयेस? अर्णव दादा आणि ईश्वरी स्पर्धा जिंकले तर जिंकू दे ना, काय फरक पडतो? नम्रता चिडून म्हणते, मला फरक पडतो आणि माझंच चुकलं, मी तुम्हाला सांगायलाच नव्हतं पाहिजे, कारण तुम्हाला जिंकायचंच नाहीये. असं म्हणून नम्रता रागारागाने तेथून निघून जाते. आकाशला वाटतं, काय हिच्याशी लग्न करून आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे, हिच्याशी लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं. आणि इकडे आजी, अंजली, ईश्वरी तिघी मिळून अर्णवला मनवण्याचा प्रयत्न करत असतात. ऐक ना, प्लीज प्लीज ऐक ना, आमच्यासाठी कर, तुझ्या मनासाठी नको करू, एवढ्या वेळेस कर, परत करू नको. या तिघी अर्णवला असं भंडावून सोडतात की शेवटी अर्णव पूजा करण्यासाठी तयार होतो आणि म्हणतो, ओके करतो मी पूजा, मी तयार आहे. या तिघी खूप खुश होतात आणि तिच्याच्या केसावरून हात फिरवतात. ईश्वरी त्याच्या पाठीत 2 दबके ठेवून देते. अर्णव म्हणतो, बस 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 झालं. अंजली म्हणते, त्याला कॉफी दिलीस ना? ईश्वरी म्हणते, हो. या दोघी खूप खुश होतात, तेथून निघून जातात. ईश्वरी अर्णवजवळ येते, त्याला थँक्यू म्हणते आणि तीही पळून जाते. त्यामुळे अर्णवलाही बरं वाटतं की शेवटी मी या सगळ्यांची इच्छा पूर्ण केली. आणि इकडे वल्लरी सौदामिनीला कॉल करून सांगते, आता ही स्पर्धा आपणच जिंकणार. पण सौदामिनीला काही कळतच नाही. सौदामिनी म्हणते, वल्लरी तुला स्पष्ट बोलायचं हे कधी कळणार आहे? तर वल्लरी सांगते, तुम्हाला माहिती आहे का, फक्त आपल्याच नाही तर देवाच्या सुद्धा मनात आहे की ईश्वरी आणि अर्णवने ही स्पर्धा जिंकू नये. सौदामिनी चिडून म्हणते, अजूनही तेच, अगं बाई कोड्यात बोलू नको, स्पष्ट बोल, नेमकं काय म्हणायचंय ते सांग. वल्लरी सांगते, आमचे एक गुरुजी आहेत, म्हणजे ते कुलरक्षक आहेत राजे शिर्के कुटुंबाचे. ते आज आले होते आणि त्यांनी सांगितलंय की ईश्वरी आणि अर्णववर खूप मोठं संकट येणार आहे, ज्यामुळे ते ही स्पर्धा जिंकू शकणार नाहीये. सौदामिनीला खूप आनंद होतो. सौदामिनी विचारते, खरंच? असं असेल तर खूपच छान झालं. वल्लरी म्हणते, हो, याचा अर्थ ते काही स्पर्धा जिंकणार नाहीये, पण आपल्याला एक उपायसुद्धा त्यांनी सांगितलाय. सौदामिनी विचारते, कोणता? वल्लरी सांगते, गुरुजींनी असा उपाय सांगितलाय की जर त्यांनी श्री दत्तगुरूंच्या मठामध्ये जाऊन उपासना केली, व्रत केलं, उपवास ठेवला, पूजा केली, तर हे संकट दूर होईल आणि ते स्पर्धा जिंकू शकतात. सौदामिनी म्हणते, करू दे ना, त्यांना काय व्रत करायची आहे, पूजा करायची आहे, करू दे, पण त्यांची ही पूजा आपण सफल तर होऊ द्यायला पाहिजे. त्यांची ही पूजा आपण सफल होऊच देणार नाही, त्यासाठी प्रयत्न आपण करूया. वल्लरी म्हणते, आता कसं माझ्यासारखं बोललात? तुम्ही टेन्शन घेऊच नका, त्यांची ही पूजा सफल होणार नाही, हे काम माझ्याकडे लागलं आणि एकदा का त्यांची ही पूजा असफल झाली, मग शेवटी आपणच जिंकणार, ही स्पर्धा आपलीच. असा विचार करून वल्लरी खूप खुश होते. सौदामिनी म्हणते, चल मग भेटूया. आणि या दोघी खलनायिका एकमेकींशी बोलून खूप खुश असतात. आता ही स्पर्धा आपणच जिंकणार, ईश्वरी आणि अर्णव जिंकू शकणार नाही, असा त्यांना फुल कॉन्फिडन्स असतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी आणि अर्णव हे दोघे श्री दत्तगुरूंच्या मठात जाण्यासाठी तयार होतात. एक भली मोठी बॅग घेऊन ते तयार असतात आणि घरातील सगळे त्यांना निरोप द्यायला येतात. आजीच्या इन्स्ट्रक्शन सुरू होतात, चिंटू हे पहा, आता तुझा जरी या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसला तरीसुद्धा ईश्वरी आणि आमचा सगळ्यांचा विश्वास आहे, त्यामुळे मनोभावे ही पूजा करायची आणि ईश्वरी जसं सांगेल तसं ऐकायचं, तिला या सगळ्या गोष्टींमधलं कळतं. अर्णव म्हणतो, हो. तर ईश्वरी म्हणते, आजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं यांच्याकडून बरोबर करून घेईल. मामी आणि नम्रता तोंड वाकडं करतात. आजी म्हणते, आणि हो, वाद घालू नका, भांडणं करू नका. अंजली म्हणते, देवाच्या कामासाठी चाललाय, तिच्याशी भांडू नको बरं का. ईश्वरी हसते. अर्णव अंजलीकडे रागारागाने पाहतो आणि आकाश म्हणतो, वा वा, काय जोक मारलाय, हे दोघे आणि भांडणार नाही, असं कधी होऊ शकतं का? तर मामा म्हणतो, हो, ही गोष्ट खरी आहे, हे दोघे भांडतात, पण एकमेकांसाठी भांडतात, आमच्यासारखं नाही आहे एकमेकांच्या विरुद्ध भांडायचं, हो की नाही वल्लरी? वल्लरी म्हणते, गप्प बसा. मामा म्हणतो, हे पहा, संपलं आमचं भांडण. सगळे त्यांच्यावर हसू लागतात. वल्लरी ही खूप काळजी असल्यासारखं म्हणते, आता पूजा करायला चाललाय तर पूजा करा आणि लवकर घरी परत या.
आणि ईश्वरी म्हणते, हो मामी, आम्ही लवकर घरी येऊ. हे दोघे निघणार तेवढ्यात आजी परत एकदा अर्णवला थांबवते आणि म्हणते, अर्णव, तू तुझ्या मनाविरुद्ध जरी ही पूजा करत असला तरी मनोभावे ही पूजा करायची, कारण देव हा भावनेचा भुकेला असतो. तुम्ही काय करताय हे तो पाहत नाही, कोणत्या भावनेने करताय हे तो पाहतो. अर्णव म्हणतो, झालं का आता सगळे इन्स्ट्रक्शन देऊन, मी सगळं ठीक करेल हो. आणि ईश्वरी म्हणते, चला आम्ही निघतो. ईश्वरी सगळ्यांना टाटा बाय बाय करते आणि हे दोघे घराबाहेर निघतात. आजी म्हणते, मी जप करते. आजी देवळात जाते, बाकीचे सगळे आपापल्या रूममध्ये जातात. मामा म्हणतो, वल्लरी, नाही नाही तू थांब, तुला काय कोणाशी बोलायचं असेल, असं म्हणून मामा निघून जातो. आणि वल्लरी इकडे तिकडे मान गरा गरा गोल 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 फिरवत, डॅट इज डॅट, आता काय होतं ते पहा, असं म्हणून एक्सप्रेशन देते आणि आपले घाणेरडे प्लॅन बनवतच असते. इकडे आकाश हा त्याच्या रूममध्ये येऊन लॅपटॉपवर प्रॅक्टिस करत बसतो. तेवढ्यात नम्रता खूप खुश होऊन हसत हसत त्याच्या शेजारी येऊन बसते. आकाश विचारतो, अरे वा, आज तर खूप खुश दिसते सॉरी. तर नम्रता म्हणते, खुश तर असणारच ना, आता इशू आणि जीजू पूजा करायला गेले आहेत, ते पूजा करतील, नक्की स्पर्धा जिंकतील, म्हणून मला आनंद झालाय. आकाश म्हणतो, अरे वा नम्रता, खरंच त्यांनी स्पर्धा जिंकली तर आपल्या सगळ्यांचंच भलं होईल. तर नम्रता चिडून म्हणते, हो ना, त्यांनी स्पर्धा जिंकली तर सगळ्यांचं भलं होईल आणि आपण स्पर्धा जिंकली तर सगळ्यांचं वाटोळ होईल, हो की नाही. आकाश म्हणतो, अरे यार, नको बोर करू. नम्रता म्हणते, हो ना, मी ना तुम्हाला नेहमी बोर करते, पण तुम्हाला ही स्पर्धा जिंकायचीच नाहीये. स्पर्धा जिंकण्यासाठी ईश्वरी आणि जिजू किती प्रयत्न करताय. जिजूंना देवावर विश्वास नाहीये तरी ते पूजा करायला गेले, पण आपला सगळा विश्वास आहे तरी आपण पूजा करत नाही. आकाश चिडून म्हणतो, नम्रता परत सुरू करू नकोस, खूप कंटाळा आलाय मला या सगळ्या गोष्टींचा. नम्रता म्हणते, तुम्हाला तर कंटाळा येणारच ना, कारण तुम्हाला माझाच कंटाळा आलाय. माझ्याशी लग्न का केलं असं तुम्हाला वाटत असेल ना, आणि या स्पर्धेत भाग कशाला घेतला हे सुद्धा वाटत असेल. मला तर असं वाटतं तुम्हाला ही स्पर्धा जिंकायचीच नाहीये, तुम्हाला काही करायचंच नाहीये, मी तरी तुमच्याशी का बोलत बसतीये असा विचार करून असं म्हणून नम्रता रागारागाने निघून जाते. आकाशला खूप राग येतो. तो चिडून लॅपटॉप बंद करतो आणि मग डोक्याला हात लावून बसतो. का हिच्याशी लग्न केलं असं त्याला वाटत असेल. आणि इकडे वल्लरी ही तिच्या रूममध्ये येते आणि तिथून फोन करते, हो, ईश्वरी आणि अर्णव हे दोघे मठात जायला निघाले आहेत, काय करायचंय ते माहिती आहे ना. ती हसते आणि फोन कट करते. आता काय करायचंय हे तर आपल्याला माहितीच आहे. नक्कीच त्यांच्या रस्त्यात 2-4 गुंड पाठवायचे, त्या गुंडांना त्यांच्यावर हल्ला करायला सांगायचा, त्या दोघांना मठापर्यंत पोहोचूच द्यायचं नाही, असा काहीतरी वल्लरीचा प्लॅन असणार आहे. तिने नक्कीच गुंडांना फोन केला असेल आणि ईश्वरी आणि अर्णवची पूजा काही यशस्वी व्हायची नाही असा विचार करून वल्लरी खूप खुश होते. डॅट इज डॅट असं करत करत वेगवेगळे डोळ्यांचे चेहऱ्याचे हावभाव दाखवते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव हे दोघे गाडीत बसलेले असतील आणि यावेळेस अर्णवचे कपडे वेगळे असतील. याचा अर्थ ते स्पर्धेला जात आहेत आणि या पूजेचं काय झालं ते तर आता उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल. हे दोघे खुश असतील की स्पर्धा आपणच जिंकणार. आणि इकडे राजेश चक्क सौदामिनीला कॉल करून सांगेल की ही स्पर्धा ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यातली शेवटची स्पर्धा आहे. माझा सगळा प्लॅन तयार आहे, फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, माझी एक मदत करायची आहे. राजेशचा हा प्लॅन ऐकून सौदामिनी खूप खुश होईल आणि मग राजेश सौदामिनीला आपला संपूर्ण प्लॅन सांगेल. आता हा प्लॅन नक्कीच असा असेल ज्यामुळे राजेश हा चक्क जेलमधून पळून जाईल आणि स्पर्धेच्या ठिकाणी तो तेथे अर्णव आणि ईश्वरीजवळ बॉम्ब ठेवेल आणि तेथील आयोजकांना मॅनेज करून तो हे सगळं करणार असेल. सौदामिनीची मदत यासाठीच त्याला लागणार असेल आणि सौदामिनीला आपला प्लॅन सांगितल्यानंतर राजेश खूप खुश होईल. इकडे बिचारी ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांचा हातात हात घेऊन हम साथ साथ हे करत स्पर्धेच्या ठिकाणी जायला निघालेले असतील. पण तेथे गेल्यावर काय होणार आहे हे या दोघांना माहीत नाही आहे. मग आता गणू बाप्पाच या दोघांना वाचू शकेल एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.